श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसे मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटीस नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामे अजुर गृहस्थाश्रमी बाळापणा मी द्विजकुणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति, सावकारी सरापी करीती जग वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात येऊ बघले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताची भरून आपणा पुढे येती, पाहून या स्वप्न ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापश दुरंतड विवेक शास्त्री तोडावा. सोलापुरी कामामासे ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड गाम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री प्रारंगत, धर्मकर्मी सदा रत, ईश्वर भक्ती तैसाची. परितया काही संतती म्हणून उद्गीत चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. द्वादश अनुष्ठाने केली शंकराची पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयाचे. तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. 19 वर्षे आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसरली पुत्र रत्न, मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुल्क पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निखुंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणि प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशी लीला अपार दाखविली चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बेसले, भोजन तूप गेले सर्वांनी दीक्षिता ते समजले. जल्ले भरले होते घट, तयासी लावित अमृत असत, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करली सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजे, एके समयी ते सहजी दर्शनातले पाहते. अन्यायन राज्य करीत दुसऱ्यांचे दवळ हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दादा त्यांची लागेना. त्याने हे एकूण मुरगोडे आले धावून, म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपले राहावे. राव बाजींचे वृत्तांत करणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. उपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सध्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मवरती राहिले परतंत जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते, आम्ही त्याचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरुगरोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणूनही. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूप प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसतो प्रेमळ भक्त, दशमोध्याय गोळा. श्री स्वामी राजा अर्पण वस्तू, शुभम भवतु, श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.